चेंबूर में मनसे जनसंपर्क कार्यालय का उद्घाटन के लिए आए अमित राज ठाकरे का जेसीबी से फूलों की वर्षा कर किया गया भव्य स्वागत। जी हां, आपको बता दें, चेंबूर के खारदेव नगर में विभाग प्रमुख मावली थोरवे के नेतृत्व में स्थानीय लोगों की समस्या सुलझाने के उद्देश्य से एक कार्यालय का उद्घाटन किया गया। कार्यालय का उद्घाटन मनसे प्रमुख अमित राज ठाकरे के हाथों संपन्न हुआ। इस अवसर पर उपस्थित मनसे कार्यकर्ताओं ने जेसीबी के जरिए फूलों की वर्षा कर अमित ठाकरे का भव्य स्वागत किया। छत्रपति शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी। इसका ग्लास अमित साहब, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। तो वहीं इस अवसर पर कई नए चेहरे मनसे में शामिल हुए। उनका सम्मान अमित ठाकरे के द्वारा किया गया। इस भव्य उद्घाटन समारोह में भारी संख्या में मनसे कार्यकर्ता और पदाधिकारी उपस्थित रहे। मिळालेला आहे। बऱ्याच दिवसांची साहेबांना भेटण्याची जी इच्छा होती ती आज पूर्ण झाली। मी माननीय अमित साहेब ठाकरे यांना विनंती करतो की प्रसिद्धीचा त्यांनी सत्कार करावा। मी त्यांना या ठिकाणी स्टेजवर यावं आणि फक्त एक ग्रुप 10-15 जणांनी यावं आणि फोटो काढावा। जास्त वेळ नाही साहेबांकडे। प्लीज फक्त स्टेजच्या राईट साईडच्या बाजूने यावे ज्यांचे पक्षप्रवेश आहेत आणि बाकीच्यांनी प्लीज आपलेच पदाधिकारी जरा खाली थांबा प्लीज। महिला पदाधिकारी भी भारी संख्या में उपस्थित रहे। साथ ही हजारों की तादाद में स्थानीय लोग अपने लाडले नेता अमित ठाकरे की एक झलक पाने के लिए भीड़ उमड़ पड़ी। ब्यूरो रिपोर्ट, रियल खबरें। प्रवेश केलेला आहे याचं मुख्य कारण म्हणजे महाराष्ट्रातील राजकारणाचा झालेला चिखल। सर्व पक्षांनी ज्या पद्धतीचं राजकारण सत्तेसाठी केलेलं आहे हे आता सर्वसामान्य माणसाला सहन होत नाही आणि त्याचाच परिणाम आपण बघत आहे की कार्यकर्ता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बाजूने आता वळलेला आहे। अमित ठाकरेजीच्या जेसीबीने फुलं वर्षा केली नाही। आमचे नेते त्यांचं स्वागत करणं हे महाराष्ट्र सैनिकाचं काम आहे आणि ते केलेलं आहे। परंतु आज ज्या पद्धतीने माननीय अमित साहेब महाराष्ट्रावर फिरून विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवत आहेत, युवकांचे सोडवत आहेत, बेरोजगारांबद्दलचे असतील प्रश्न। कालच आमचा 4 दिवसापूर्वी साहेबांनी जो पुणे विद्यापीठावर मोर्चा काढला होता, 4 दिवसात त्यांच्या मागणी मान्य झाल्या आणि सर्व विद्यार्थ्यांना एक सुटकेचा श्वास मिळाला त्या ठिकाणी। अशा प्रकारचं काम माननीय अमित साहेब करत आहेत महाराष्ट्रभर आणि युवा पिढी त्यांच्याकडे प्रेरित होऊन आज पक्षाकडे वळले। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची कार्यालय प्रत्येक प्रभागात आहेतच, परंतु निवडणुकीच्या दृष्टीने तयारी करायचं म्हणलं तर आपल्याला तशा प्रकारची कार्यालय पाहिजे जेणेकरून लोकांना
लोकांना तातडीने तुमच्याकडे पोहोचता येईल अशा प्रकारची कार्यालय आम्ही रस्त्यावर या ठिकाणी चालू केलेले आहेत आणि अनेक दिवसापासून आम्ही चेंबूरच्या जनतेसाठी काम करत आहोत. त्याचाच हा परिणाम आहे की आज युवा पिढी आमच्याकडे वळलेली आहे. माननीय राजसाहेब ठाकरे यांचा आदेश हीच आमची रणनीती.